प्लीज मार्क युअर प्रेझेंटी एव्हरीवन. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. ओके, चला आज आपण पहिल्यांदा अपूर्णांकापासून सुरुवात करणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न फ्रैक्शंस टुडे फर्स्ट. ओके, सीखे हुए हमने फिर से रिवीजन और कुछ पार्ट जो कि एक पार्ट है जे पाऊण हा भाग आपण शिकलो नव्हतो ते आज नवीन शिकणार आहोत. 3/4. ओके, लेट्स सी. येस, आपण एका वस्तूचे जेव्हा 4 भाग करतो तेव्हा त्याच्यातला प्रत्येक भाग हा काय असतो? पाव भाग, क्वार्टर. ओके, जब हम एक चीज़ के 4 टुकड़े करते हैं, लाइक ये जो स्क्वेअर है, या चौकोनाचे आपण जेव्हा 4 तुकडे केले तेव्हा हा जो भाग आहे त्याला आपण म्हणायचं आहे पाव भाग. क्वार्टर को बोलना है पाव. ओके, जो भी हाफ पार्ट होता है, ये जो हाफ पार्ट है त्याला आपल्याला म्हणायचं आहे अर्धा. और ये जो पूरा है, होल है, त्याला आपल्याला म्हणायचं आहे पूर्ण. हे आपण शिकलोय. ओके, आज हम सीखेंगे जो 3/4 होता है. जो 3/4 होता है ये पार्ट. ओके, जो 3/4 होता है उसे हम बोलते हैं, त्याला आपल्याला बोलायचं आहे पाऊण. पाऊण. मला पाऊण किलो साखर द्या, मतलब 3 बार पाव किलो. ओके, पाव, ये पाव भाग, हा पाव भाग, हा पाव भाग आणि हा पाव भाग. 3 वेळा जेव्हा पाव भाग मिळतो तेव्हा आपला पाऊण तयार होतो. मला पाऊण किलो साखर द्या, मला पाऊण किलो मीठ द्या. ओके, अशा प्रकारे. मग आता तुम्हाला जर अर्धा, पूर्ण, पाव आणि पाऊण हे सगळे शब्द समजले असतील तर तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत. त्या अगोदर हे पहा, ही आहे पूर्ण भाकरी आणि ही आहे अर्धी भाकरी. ओके, हे जे 1/2 बोलते हैं हम. ओके, डिनोमिनेटर, न्यूमरेटर, ये जो कहा जाता है, न्यूमरेटर को हम बोलते हैं अंश. न्यूमरेटरला आपल्याला म्हणायचं आहे अंश. आणि जी खालची संख्या आहे, डिनोमिनेटर जो होता है, त्याला आपल्याला बोलायचं आहे छेद. ओके, मग जो भी नंबर है, जैसे कि आप अगर इसको रीड कर रहे हैं, ये आप बोलेंगे ये आप बोलेंगे 1/2. ओके, या फिर 1/2. याला आपण बोलायचं आहे 1/2. ओके, दिस यू वॉन्टेड राईट प्रदीप्ता जी? येस, यू येस मॅडम. वॉन्टेड दिस. हां, येस येस. ओके. म्हणजेच वरची जी संख्या आहे तिला, ही संख्या आहे ती असते अंश. जो न्यूमरेटर होता है वो होता है अंश. जो डिनोमिनेटर होता है वो होता है छेद. ओके, येस, अंडरस्टूड. सो 1/2 को 1/2 को आपल्याला बोलायचं आहे 1/2, 1/4. हे बघा, यू कॅन रीड दिस वन. 1/2 चे वाचन 1/2 किंवा 1/2 असे करतात. 1/4 असेल, 1/4 असेल तर त्याचे वाचन 1/4 किंवा 1/4 असं करतात. ओके, अगर आपको समझ में आया है तो आप सभी को मैं वर्ड्स दे रही हूँ. पूर्ण,
जिसका मीनिंग है फुल, अर्धा, हाफ, क्वार्टर, पाव, थ्री क्वार्टर, थ्री क्वार्टरला आपल्याला म्हणायचं आहे पाऊण. ओके, हे चारही शब्द वापरून तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत. पहिल्यांदा मी बोलते, मला पूर्ण सफरचंद पाहिजे. मला अर्धा किलो साखर देता का? मला पाव किलो तूप द्या. मला पाऊण किलो मीठ पाहिजे आहे किंवा मला पाऊण किलो मीठ पाहिजे. ओके, आता वन बाय वन तुम्ही बोलायचे आहेत वाक्य. वी विल स्टार्ट विथ कन्वरराजजी. येस मॅडम. पूर्णचंद्र छान दिसतो. गुड. मला अर्धा किलो बटाटा द्या. गुड. मला पाव किलो दूध पाहिजे. नाही, दूध नाही, दूध आपण लिटर मध्ये लिहितो. यू कॅन से पाव लिटर. मला पाव लिटर दूध पाहिजे. मला पाऊण किलो कांदा द्या. यस, गुड. नेक्स्ट रमन जी, आप बोलिए. मला दुपारी पूर्ण जेवण पाहिजे. मला हम्म. मला पाव किलो बटाटा कृपया मला पाव किलो बटाटा द्या. हम्म. मला अर्धा लिटर गोविंद दूध द्या. यस. मला पाऊण किलो मीठ द्या. व्हेरी गुड. नेक्स्ट विनय सिन्हा जी. मला पूर्ण भाकरी पाहिजे. मला पाव किलो अ, मला पाव किलो कांदा द्या. हम्म. मला अर्धा लिटर दूध पाहिजे. हम्म. मला पाऊण लिटर दूध द्या. ओके, गुड. देन एंजल. येस येस. मला पूर्ण चपाती दे. मला पाव किलो टोमॅटो पाहिजे. हम्म. मला अर्धा लिटर दूध पाहिजे. हम्म. मिस, व्हॉट डू यू से टू पिझ्झा? पिझ्झा ओनली. मी पाऊण What do you want to say? I want to say I will eat 3/4 pizza. ओके, मी पाऊण पिझ्झा खाल्ला किंवा मी पिझ्झाचा पाऊण भाग खाल्ला. मी पिझ्झाचा पाऊण भाग खाल्ला. ओके. येस, प्रदीप्ता जी. ही भाकरी पूर्ण आहे. पूर्णी आहे की पूर्ण आहे मॅडम? पूर्ण. पूर्ण. ही भाकरी पूर्ण आहे. मला पाव किलो बटाटा पाहिजे. आणि मला अर्धा किलो तूप द्या. मला पाऊण किलो पाऊण किलो आटा क्या कहते हैं उसको? पीठ. आटा. हाँ, पीठ.
पीठ पीठ पीठ. हा हा पीठ पीठ द्या. Yes, good. Yes, Vinay Sinhaji, any problem? Yes, ma'am. Just want to ask one question. They, whether हाँ. using they is okay. मला पूर्ण भाकरी दे instead Yes, of their. no. It's like if you are giving respect to the person whom you are asking, then you should say that. If you are not giving respect to the person whom you are asking the Purna Bhakri, you should say they. If Angel is Oh, asking like her mother, so she will say, "मला पूर्ण भाकरी दे." Okay? okay, fine. Thank you. Yes, Mosmi ji, please. मला पूर्ण पेला पाणी द्या. मला पाव किलो भेंडी द्या. मला अर्धा लिटर दूध पाहिजे. Hmm. मला पाऊण किलो साखर द्या. Very good. Next, Venkata Swami ji. येस मॅडम. मला पूर्ण चपाती द्या. मला अर्ध अर्ध लिटर दूध पाहिजे. Hmm. मला मला पाव किलो टोमॅटो पाहिजे. Hmm. मला पाऊन मला पाऊन मला पाऊन साखर पाहिजे. पाऊण किलो साखर पाहिजे. पाऊण Okay. किलो साखर पाहिजे. Okay. Yes. So this was all about fraction. आणि आता प्रत्येकाने एक एक संख्या मला मराठीत हे फ्रॅक्शन वाचून दाखवायचं आहे. येस, कन्वरराज जी. येस, कन्वरराज जी, ही संख्या वाचून दाखवा मराठीमध्ये. 1/4 येस, किंवा किंवा 1/4. 1/4. व्हेरी गुड. रमणजी. 2/5 किंवा 2/5. व्हेरी गुड. एंजल. एंजल. Yes, Miss Pau. नो. 1/2 is half, right? Yes, Miss. Sorry, Miss. अर्धा. हा. येस, अर्धा. पण याला वाचणार कसं? छेद आणि अंश या फॉर्मॅटमध्ये कसं वाचणार याला? 1/2. ओके. Yes, Miss. विनय सिन्हाजी. 1/4. येस. प्रदीप्ताजी. 2/7 या फिर 2/7. येस. मौसमीजी. 1/5. व्यंकटा स्वामीजी. 2/3. 3. ओके, गुड. ओके, नेक्स्ट अपन शिखणार आहोत लिंग. ओके. जो भी आपको सिखाया गया है फिर से वो बेसिक से जो लिंग का जो भी पीपीटी था, जो बेसिक से आपको सिखाया गया था, वो हम देखने वाले आज. ओके. लिंग. लिंग किसे कहा जाता है, जेंडर किसको कहा जाता है, वो तो आपको पता है. जिस नाम से हमें पुरुष, उस नाम के पुरुष या फिर नर जाति के, स्त्री या फिर मादा जाति का होने का पता चलता है, उस नाम को हम जेंडर लिंग कहते हैं. एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे म्हणजेच नर आहे की स्त्री जातीचे म्हणजेच मादी आहे की
हे आपल्याला कळते, यालाच नामाचे लिंग म्हणतात. जसं मुलगा बैल हे पुल्लिंग आहेत, तर मुलगी गाय हे स्त्रीलिंग आहे. ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग म्हणतात. और जिस नाम से स्त्री जाति का बोध होता है उसे स्त्रीलिंग कहते हैं. और जिस नाम से स्त्री या पुरुष दोनों ही जाति का बोध नहीं होता है उसे नपुंसक लिंग कहते हैं. ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याचे पुल्लिंग असते. ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्याचे स्त्रीलिंग असते. आणि ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा कोणताही प्रकारचा बोध होत नाही त्याचे नपुंसक लिंग असते. पहा, आंबा गोड आहे, तो आंबा. आपण ते आंबा किंवा ती आंबा म्हणत नाही. तो आंबा गोड आहे म्हणून तो पुल्लिंग. ओके, पुल्लिंगासाठी तो. मग तुम्ही जे सेंटेन्सेस लिहिता ते आठवा आणि आता इथे कंपॅरिझन करा. ओके, एकदा दोनदा शिकवून येणार नाही, त्यासाठी तुम्हालाच प्रॅक्टिस करावी लागणार आहे. बट आय एम जस्ट रिवायझिंग. ओके, रिपॉलिशिंग. सी, नदी झुळझुळ वाहते, ती नदी झुळझुळ वाहते म्हणून ती नदी. तो नदी नाही, स्त्रीलिंग. ती नदी स्त्रीलिंग. मी पुस्तक वाचतो, तो पुस्तक नाही, ती पुस्तक सुद्धा नाही. ते पुस्तक, मी ते पुस्तक वाचतो, नपुंसक लिंग. ओके, और आपको एक बात भी ध्यान रखनी है कि वाक्यातील एखाद्या नामाचे लिंग बदलल्यास अनेकदा क्रियापदाचे रूप ही बदलते. जब आप वाक्य में लिंग को बदल रहे हैं तो बहुत बार आपके क्रियापद का रूप भी बदलता है. जैसे कि बहुत ऐसे सेंटेंसेस होते हैं. देखिए, मुलगा दूध पितो. मुलगा दूध पितो आहे, पितो. पण जेव्हा लिंग चेंज होतोय, जेव्हा आपण मुलगा या पुल्लिंगाचं स्त्रीलिंग करतोय म्हणजे मुलगी, तेव्हा क्रियापद झालेला आहे पिते. मुलगी दूध पिते. ओके, हरीने आंबा खाल्ला. आंबा आहे पुल्लिंग म्हणून खाल्ला. पण हरीने चिंच खाल्ली. चिंच आहे स्त्रीलिंग म्हणून खाल्ली. ओके, ये आपका बहुत कॉमन मिस्टेक रहता है. लिंग के हिसाब से आपको क्रियापद को भी बदलना है, ये आपको ध्यान रखना है. ओके, ओके, फिर से देखिए, मुलगा दूध पितो पण मुलगी दूध पिते. हरीने आंबा खाल्ला, हरीने चिंच खाल्ली. ओके, आता हे वाचलं तर तुम्हाला समजायला मदत होईल. पुल्लिंगी नामे आहेत काही आणि सजीवांची काही तिन्ही लिंगात असलेली नावं आहेत. मुलगा, तो मुलगा, ती मुलगी, ते मूल. लेकिन जब बेबी होता है तो अपन ईट म्हणतो, हम ईट बोलते हैं, तो ते मूल. ओके, आपको ये लिखते वक्त, एटलीस्ट बोलते वक्त आपका मिस्टेक हो सकता है कि ज़्यादा से ज़्यादा आपको याद नहीं आ रहा है, लेकिन लिखते वक्त को आपको याद होना चाहिए कि बॉय के लिए हम ही लिखते हैं तो ही का मतलब तो. गर्ल के लिए हम शी लिखते हैं, शी का अर्थ ती. बेबी के लिए बॉय और गर्ल नहीं मेंशन किया जाता है, ईट किया जाता है. तब ईटला म्हणायचं आहे ते. ओके, तो मुलगा, ती मुलगी, ते मूल. तो कुत्रा, ती कुत्री, ते पिल्लू. तो घोडा, ती घोडी, ते शिंगरू. तो बैल, ती गाय, ते वासरू. तो मेंढा, ती मेंढी, ते मेंढरू. तो बोकड, ती शेळी, ते कोकरू. तो चिमणा, ती चिमणी, ते पाखरू. तो रेडा, ती रेडी किंवा म्हैस आणि ते रेडकू. तो मुलगा खूप जोरात धावत आहे. ती मुलगी पाणी पीत आहे. ते मूल घराबाहेर खेळत आहे. आज तो कुत्रा मला चावला. आज त्या कुत्रीने पिल्ले दिली. ते पिल्लू किती जोरात रडत आहे. तो घोडा खूप जोरात धावतो. ती घोडी चारा खाते.
ते शिंगरू आईजवळ बसले आहे. तो बैल शेतकऱ्याला मदत करतो. ती गाय आपल्याला दूध देते. ते वासरू आई मागे फिरत आहे. तो मेंढा खूप शक्तिशाली आहे. ती मेंढी गवत खात आहे. ते मेंढरू आईसोबत गवत खात आहे. तो बोकड खूप मोठा आहे. ती शेळी आत्ताच इथून गेली. ते कोकरू गवत खात आहे. तो चिमणा इथून उडाला. ती चिमणी घरावर बसली आहे. ते पाखरू उडत आहे. तो रेडा पाण्यात बसला आहे. ती म्हैस चारा खात आहे. ते रेडकू आईसोबत चारा खात आहे. ओके. येस. आता तुम्ही नामं वाचायची आहेत, पण त्यासोबतच वाक्य सुद्धा बनवायची आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि मला सुद्धा कळेल की तुम्ही कुठे अटकताय. ओके. चला, लेट्स स्टार्ट. 4 लाइन्स सबको करना है. मुलगा, कुत्रा, घोडा, बैल हे पहिल्या एक जण करणार. त्यानंतर मेंढा, बोकड, चिमणा, रेडा. परत त्याच्या पुढचे पण सेंटेन्सेस करायचे आहेत. लाईक तो मुलगा, ती मुलगी, ते मूल. ये 3 सेंटेंस. तो कुत्रा, ती कुत्री, ते पिल्लू. ये 3 सेंटेंस. मतलब 3 3 3 3 आपको करना है 12 सेंटेंसेस एक को. ओके. चलिए, लेट्स स्टार्ट with yes, who will be starting? Okay, Mosmi ji. तो मुलगा दूध पितो. ती मुलगी दूध पिते. ते मूल दूध पितात. नो, ते मूल दूध पिते. ते मूल दूध पिते. तो कुत्रा फिरते. फिरतो. फिरतो. कुत्रा तो आहे, त्यामुळे फिरतो. तो कुत्रा फिरतो. ती कुत्री फिरते. ते पिल्लू फिरते. फिरते. तो घोडा धावते. धावतो. ती घोडी धावते. ते शिंगरू धावते. तो बैल गवत खातो. ती गाय गवत खाते. ते वासरू गवत खाते. वेरी गुड, वेरी नाइस. ओके. नेक्स्ट जो 4 है वो बोलेंगे विनय सिन्हा जी. Mm, तो मेढा बरसात मध्ये बोलतो. नो, मेंढा. दिस इज नॉट द मेंढक. मेंढा म्हणजे शीप, मेल शीप. तो मेढा गवत करतो. गवत खातो. ते मेढी गवत खाते. ते मेढरू गवत खाते. तो बोकड चारा गवत आणि चारा बोथ सेम ना मॅडम? हाँ, सेम. तो बोकड गवत
खाते खातो. खातो सॉरी. हम्म. ती शेळी गवत खाती. हम्म. अँड ते कोकरू गवत खाते. येस, गुड. तो चिमणा यू कैन से तो चिमणा उड़तो. ओके. एंड दाना को क्या बोलेंगे मैडम? चिमड़ा इज दाणे. तो चिमणा दाणे चिमड़ा खातो. दाणे खातो. ती चिमडी दाणे खाती. ते पाखरू उडते. येस, गुड. तो रेडा गवत खातो. खातो. या ती रेडी गवत खाती. ते रेडकू गवत खाते. Very good. Next 4 is for Angel. Yes, miss. तो मुलगा खेळत आहे. ती मुलगी खूप छान दिसते. ते मुलं शाळेला जात ते आहे. मुलं. It's not मुलं. हे अनेकवचनी नाही. हे अनेकवचनी वालं मुलं नाही. हे मूल आहे. ओके, इट्स अ बेबी यू कॅन से. A child. Sorry, a child. It may be a girl or boy. Okay. ओके मिस. ते मुलं दूध पित आहे. तो कुत्रा भुंकत आहे. ती कुत्रीचा रंग त्या कुत्रीचा. निळा आहे, सफेद आहे. ते मिस पिल्लू इज टू पपी राइट. Yes. ते पिल्लू व्हाट डू वी से टू क्यूट. गोड आहे. ते पिल्लू मराठीमध्ये आपण असं म्हणतो, ते पिल्लू गोड आहे. ते पिल्लू खूप गोड आहे. तो घोडा खूप लांब आहे. ती घोडी खूप छान दिसते. ते शिंगरू Miss, I don't know for this one. Okay, you can use anything. It's a baby of horse. ते शिंगरू आता You can चालत say ते शिंगरू. से. आता चालत You जाते. can say ते शिंगरू चालत जात आहे. Yes, miss. Very good. Next one. तो बैल खूप मोठा आहे. ती गाय घास खातो. गवत किंवा चारा. ती गाय गवत खाते. ते वासरू गाईचं दूध पिते. Yes, good. Next is for Mosmi ji. You are done? Yes, ma'am, I have done. Okay, sorry.
यस विनय सिन्हा जी, आपका हुआ है? Done, madam. Yeah. ओके, रमन जी? हाँ मैडम। ओके, मेंढा इज मैडम शीप। यस, तो मेंढा पांढरा रंगाचे आहे. रंगाचा. रंगाचे आहे. तो मेंढा रंगाचा. हां. तो मेंढा पांढरा रंगाचा आहे. हं. अ, ती मेंढी खूप छान दिसत आहे. हं. ते मेंढरू ओके, सॉरी. येस, कंटिन्यू. ते मेंढरू धावत आहे. बोकड मीन्स मॅडम शीप ना? बकरा. शीप. नो, गोट. गोट. मेल गोट. हां, मेल गोट. तो बोकड फिरत आहे. हं. ती शेळी अ, अ, ती ती शेळी आपको क्या बोलेंगे, ती शेळी फिर फिर ती शेळी फिरते. चारा खात आहे, फिरत ती आहे. शेळी गवत खात आहे. येस. ते कोकरू फिरत आहे. तो चिमणा उडत आहे. हं. ती चिमणी खूप छान दिसते. ते पाखरू अ, अ, ते पाखरू उडते. येस. रे हा, तो रेडा ये भैंस इसका है ना? हं. तो रेडा तो रेडा पाण्यात बसला हा, आहे. तो रेडा पाण्यात बसलो. बसला आहे. हा, पाडन मॅडम. बसला आहे. बसला आहे. हा, तो रेडा पाण्यात बसला आहे. अ, अ, ती महेश भरपूर दूध देतो. देते. हा, देते. ती म्हैस देते. येस. ती महेश भरपूर दूध देते. ते Very good. रेडकू दूध पिवत आहे. पीत आहे. पीत आहे. Yes, ते good. रेडकू Very दूध nice. पीत आहे. वेरी गुड. नेक्स्ट वेंकटा स्वामी जी, आप बोलिए. हाँ यस मैडम. तो मुलगा खेळत आहे. ती मुलगी छान दिसत आहे. ते मूल खेळत आहे. हं. तो कुत्रा फिरत आहे. ती कुत्री छान दिसत आहे. ते पिल्लू सुंदर आहे. येस. तो घोडा गवत खातो. ती घोडी गवत खाती. हं. ते मॅडम लास्ट वन. शिंगरू. ते शिंगरू
Can you take it on top side, madam? It's missing. ते शिंगरू गवत खाते. Yes. तो बैल गवत खातो. ती गाय खाती. ते वासरू गवत खाते. Very good. Very nice. Done. You have done. Okay. और किसका रह गया है? कंवरराज जी, you have left, right? Yes. Okay. Start. तो मेंढा धावतो. ती मेंढी गवत खात आहे. Hmm. ते मेंढरू धावते. Yes. तो बोकड गवत खातो. Hmm. ती शेळी दूध देत आहे. Yes. ते कोकरू शेळीच्या दूध पिते. शेळीचे दूध पिते. तो चिमणा दाणे खातो. Hmm. ती चिमणी उडत आहे. Yes. ते पाखरू दाणे खाते. Yes. Very good. तो वेळा पाणीमध्ये खेळतो. Hmm. ती म्हैस दूध देते. Yes. ते रेडकू गवत खाते. Yes. Very good. Okay. प्रदीप्ता जी, आपका हो गया है? हाँ मैम, Okay. कनेक्शन बार बार जा रहा है एक्चुअली. Yes. Yes. I got that. ये मुलगा. तो मुलगा खेळतो. ती मुलगी बसली आहे. ते मूल पळते. Yes. तो कुत्रा धावतो. ती कुत्री धावते. ते पिल्लू धावते. तो घोडा उभा आहे. ती घोडी उभी आहे. ते शिंगडू उभे आहे. तो बैल बसला आहे. ती गाय बसली. ते वासरू बसले. Very good. Very nice. Okay. All are done. Okay. अजून काही शब्द आहेत ते तुमच्या माहितीसाठी तुम्ही वाचा, कारण ते तुम्हाला युजफुल होतील जेव्हा तुम्ही सेंटेन्सेस वगैरे लिहिता. वन मोर थिंग आय वॉन्टेड टू टेल यू. वी विल कम टू दॅट अगेन, बट वन मोर थिंग. बघा, मी जर तुम्हाला हा शब्द दिला वाक्यात वापरायला, पाणी, तर एक जण लिहिणार मला पाणी दे. ह्यावेळी पाणी हा शब्द जसाच्या तसा आला. बट जर कुणाला लिहायचं आहे की ती म्हैस पाण्यामध्ये बसली आहे, तर तुम्ही लिहिताना असं लिहिता, ती म्हैस पाणी मध्ये बसली आहे. But this is the wrong one. You should not write जो वर्ड मैंने दिया है वो उसी तरह से. You should write पाण्यामध्ये. ओके.
ती म्हैस पाण्यामध्ये बसली आहे. आपको सेंटेंस के अकॉर्डिंग उस वर्ड को चेंज करना भी आना चाहिए. इसके लिए यू एक ग्रामर में पार्ट होता है प्रथमा, द्वितीया, षष्ठी. ओके, हैव यू लर्न अबाउट दैट? यस, एनीवन नोज अबाउट दैट? एक ग्रामर में पार्ट होता है जहाँ पे ये इस तरह से जो वर्ड्स चेंज होते हैं वो सिखाया जाता है. बट दैट विल बी वेरी that will be very much complicated for you. Okay, I will try to make it easier and make available to you. But इस तरह से वर्ड को चेंज करना है आपको. लाइक दैट हे सुद्धा मैदान. मुले मैदानवर खेळत आहेत, मैदानमध्ये खेळत आहेत असं तुम्ही लिहिता. नाही, मुले मैदानावर खेळत आहेत. मुले मैदानामध्ये खेळत आहेत. मैदानामध्ये, मैदानमध्ये नाही. ओके, इंग्लिश में आप ग्राउंड को ग्राउंड ही यूज़ करेंगे, वाटर को वाटर ही यूज़ करेंगे. लेकिन आप हिंदी में तो कंपैरिजन कर सकते हैं. लिखते वक्त आप जब लिख रहे हो आपके सेंटेंसेस, तो आपकी जो रोज की जो बोल रहे हो आप भाषा, वो तो हिंदी है, राइट? तो आप ऐसे थोड़ी लिखते हो कि बच्चे मैदान खेल रहे हैं. कैसे साउंड करता है? इट इज़ नॉट साउंडिंग राइट, राइट? बट इफ़ यू आर राइटिंग बच्चे मैदान पर खेल रहे हैं, तो उसी मैदान पर को ओके हमें यहाँ पे मैदानावर असं लिहायचं आहे. ओके, बट यहाँ पे भी आपको आप वैसे ही वर्ड यूज़ कर रहे हैं. जैसे कि पानी, अगर मैंने पानी दिया है तो भैंस पानी में बैठी है. ओके, पण आपण इथे लिहितोय म्हैस पाण्यामध्ये बसली आहे. बिकॉज यहाँ पे मराठी में वैसे के वैसे वर्ड को हर बार नहीं, अगर सेंटेंस के हिसाब से आपको चेंज करना है. देखिए, जे सेंटेन्स तुम्ही लिहिताय त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला चेंज करायचं आहे. जसं मला पाणी दे, इथे तो पाणी शब्द तसाच राहतोय, पण ती म्हैस पाणीमध्ये बसलेली आहे असं नाही चालणार. यू शुड राईट ती म्हैस पाण्यामध्येच बसली आहे. ओके ओके, दिस आई विल मेक यू मोर क्लियर बाय फाइंडिंग दैट. होता है एक पार्ट ग्रामर में, मराठी व्याकरणात एक भाग असतो, आय थिंक विभक्ती म्हटलं जातं त्याला. आई विल मेक इट सिंपलर फॉर यू, जिसकी वजह से आपको ये सारे जो अभी कठिनाइयाँ आती है ये लिखने में वो इजी हो जाए. ओके, यस, दिस आई वांटेड टू टेल यू अबाउट योर होमवर्क. नाउ अभी कुछ वर्ड्स हैं जो आपको यूज़फुल होंगे, तो आपको ये पढ़ने हैं और उनके लिंग को समझ के लेना है. ओके, स्टार्ट रीडिंग वन बाय वन. रमन जी आप पढ़िए. तो आंबा, ती पपई, ते केळे, तो चंद्र, ती चांदणी. चांदणी मीन्स स्टार मॅडम ना. यस, ते चांदणे, तो भात, ती भाजी, ते वरण. वरण मीन्स मॅडम जो टाइप वरण भात एक डिश होती है महाराष्ट्रियंस में, दाल होती है वो. ओके, तूर दाल का येलो कलर्ड वन एक करी टाइप बनाया जाता है, दाल बनाई जाती है, तिला वरण म्हणतात. ओके ओके. और चांदणे मीन्स जैसे कि हम बोलते हैं ना कि चांदनी, चांदनी तो स्टार होती है, लेकिन कितनी अच्छी चांदनी है बाहर, कितनी अच्छी चांदनी पड़ी हुई है, जैसे कि चांदनी रात बहुत अच्छी है, ऐसे. तभी मराठीमध्ये त्याला तसं म्हणतात, चंद्राचा किंवा स्टार्सचा प्रकाश, अ लाईट. ओके. तो अंगठा, ती करंगडी, ते बोट. बोट मीन्स मॅडम फिंगर. फिंगर. तो बगीचा, ती बाग, ते उद्यान. तो वृक्ष, ती फांदी, ते झाड. फांदी मीन्स मॅडम ब्रांच. ब्रांच.
तो देश, ती मातृभूमी, ते राष्ट्र, तो फळा, ती शाळा, ते पुस्तक, तो समुद्र, ती नदी, ते पाणी, तो प्रकाश, ती सावली, ते ऊन. सावली means madam शेड. shade, okay, and ऊन means ऊन, धूप. धूप, okay. तो डोंगर, ती दरी, ते टेकाड. दरी means madam दरी वैली, जो दो valley. यस, दो हिल्स के बीच में होती है. तो सूर्य, ती मेणबत्ती, ते तेज. ओके, डन. नेक्स्ट मौसमी जी आप पढ़िए. यस मौसमी जी, कैन यू हियर मी? सॉरी. तो आंबा, ती पपाई, ते केळे. तो चंद्र, ती चांदणी, ते चांदणे. तो भात, ती भाजी, ते वरण. तो अंगठा, ती करंगडी, ते ओठ. तो बगीचा, ती बाग, ते उद्यान. तो वृक्ष, ती फांदी, ते झाड. तो देश, ती मातृभूमी, ते राष्ट्र. तो फळा, ती शाळा, ते पुस्तक. तो समुद्र, ती नदी, ते पाणी. तो प्रकाश, ती सावली, ते ऊन. तो डोंगर, ती दरी, ते टेकार. तो सूर्य, ती सूर्य. सूर्य, ती मेणबत्ती, ते तेज. यस. नेक्स्ट एंजल. Yes, miss. तो आंबा, ती पपई, ते केळे. तो चंद्र, ती चांदणी, ते चांदणे. तो भात, ती भाजी, ते वरण. तो अंगठा, ती करंगडी, ते बोट. तो बगीचा, ती बाग, ते उद्यान. तो वृक्ष, ती फांदी, ते झाड. तो देश, ती मातृभूमी, ते राष्ट्र. तो फळा, ती शाळा, ते पुस्तक. तो समुद्र, ती नदी, ते पाणी. तो प्रकाश, ती सावली, ते ऊन. तो डोंगर, ती दरी, ते टेकाड. तो सूर्य, ती मेणबत्ती, ते तेज. यस. विनय सिन्हा जी. तो आंबा, ती पपई, ते केले. तो चंद्र, ती चांदणी, ते चांदणे. तो भात, ती भाजी, ते वरण. ते अंगठा. मैडम अंगठा मीन्स तो अंगठा, थंब. अंगठा मीन्स इसका मतलब क्या होता है अंगठा? थंब थंब थंब. थंब, ओके ओके. हम्म. ती करंगली, ते बोट. तो बगीचा, ते बाग, ते उद्यान. तो वृक्ष, ती फांदी, ते झाड. तो देश, ती मातृभूमी, ते राष्ट्र. तो फला, ती शाला, ते पुस्तक. तो समुद्र, ती नदी, ते पाणी. तो प्रकाश, ती सावली, ते ऊन. तो डोंगर, ती दरी, ते टेकाड. तो सूर्य, ती मेणबत्ती, ते तेज. यस. नेक्स्ट
वेंकटा स्वामी जी आप पढ़िए। तो अंबा, ती पपई, ते केले। तो चंद्र, ती चांदनी, ते चांदणे। तो बात, ती बाजी, ते वरण। तो अंगठा, ती करंगली, ते बोट। तो बगीचा, ती बाग, ते उद्यान। तो वृक्ष, ती फांदी, ते झाड। तो देश, ती मातृभूमी, ते राष्ट्र। तो फला, ती शाला, ते पुस्तक। तो समुद्र, ती नदी, ते पाणी। तो प्रकाश, ती सावली, ते ऊन। तो डोंगर, ती दरी, ते टेकाड। तो सूर्य, ती मेणबत्ती, ते तेज। यस। नेक्स्ट प्रदीप्ता जी। तो आंबा, ती पपई, ते केले। तो चंद्र, ती चांदनी, ते चांदणे। तो भात, ती भाजी, ते वरण। तो अंगठा, ती करंगडी, ते बोट। तो बगीचा, ती बाग, ते उद्यान। तो वृक्ष, ती फांदी, ते झाड। तो देश, ती मातृभूमी, ते राष्ट्र। तो फळा, ती शाळा, ते पुस्तक। तो समुद्र, ती नदी, ते पाणी। तो प्रकाश, ती सावली, ते ऊन। तो डोंगर, ती दरी, ते टेकाड। तो सूर्य, ती मेणबत्ती, ते तेज. यस। कन्वरराज जी। तो आंबा, ती पपई, ती केळे। तो चंद्र, ती चांदणी, ते चांदणे। तो भात, ती भाजी, ते वरण। तो अंगठा, ती करंगळी, ते बोट। तो बगीचा, ती बाग, ते उद्यान। तो वृक्ष, ती फांदी, ते झाड। तो देश, ती मातृभूमी, ते राष्ट्र। तो फळा, ती शाळा, ते पुस्तक। तो समुद्र, ती नदी, ते पाणी। तो प्रकाश, ती सावली, ते ऊन। तो डोंगर, ती दरी, ते टेकाड। तो सूर्य, ती मेणबत्ती, ते तेज। ओके। सो आपको होमवर्क के लिए इसी में से वाक्य दिए जाएंगे और आपको वो तो, ती, ते ये शब्द उनके साथ दिए जाएंगे। जिस तरह आपने पढ़े हैं उसी तरह से आपको शब्द दिए जाएंगे, सो दैट आपको लिखते वक्त याद रहे कि ये पुल्लिंगी शब्द है या फिर स्त्रीलिंगी शब्द है। उसी तरह से यहाँ पे भी कुछ नाम दिए गए हैं, देखिए। तो चेंडू, तो खेळाडू, तो पेरू, तो लाडू, तो साधू, तो खड़ू। लेकिन अनेक वचन में उसका सिर्फ ते हो जाता है। ये अनेक वचन में से मैंने लिया है, लेकिन हम लिंग के लिए पढ़ रहे हैं तो हम यही पढ़ेंगे। तो चेंडू, तो खेळाडू, तो पेरू, तो लाडू, तो साधू, तो खड़ू। ठीक। लेकिन ये जो है लिंबू, पाखरू, वासु, ये क्या है? नपुंसक लिंग है, हमने अभी पढ़े। इसलिए ते लिंबू, ते पाखरू उडत आहे, ते वासरू म्हशीचं दूध पीत आहे, ते शिंगरू आईसोबत चारा खात आहे, ते करडू पळत आहे, ते पिल्लू उडत आहे। ओके। उसी तरह से तो खाद्य पदार्थ, तो डोसा, तो पाव, तो समोसा, तो सराफ, तो मित्र, तो बटाटा वडा, तो बर्फ, तो मंगळवार, तो सोमवार, तो गुरुवार, तो शुक्रवार, तो शनिवार, तो भात, तो हलवा, तो शिरा, तो उन्हाळा, तो पासपोर्ट, तो कर्मचारी, तो काउंटर, ती उसळ, ती कॉफी, ती खिचडी, ती पुरणपोळी, ती थाळी, ती वाटी, ती सुट्टी, ती तक्रार, ती लपाछुपी, ती बासुंदी,
ते पेय मतलब ड्रिंक, ते अंडे, ते बिल, ते कार्ड, ते लोणचे, ते ताक। ओके, आप अगर ये ठीक से बहुत अच्छे से पढ़ना चाहते हो, आपको याद आना बहुत ज़रूरी है, तो रोज रोज आपको क्या करने हैं, 5 वर्ड्स सबके लिखने हैं, स्त्रीलिंग, पुल्लिंग और नपुंसकलिंग। जैसे कि तो पेरू, ती द्राक्षे, ते लींबू। ओके, ऐसे 5 सारे तीनों के अगर आप वर्ड्स लिख रहे हैं रोज, तो आपकी जो वोकेबलरी है वो भी बढ़ेगी और आपको ये जेंडर समझने में भी बहुत ज़्यादा आसानी होगी। सो आज का लेक्चर आपके वो जेंडर के हिसाब से हेल्पफुल था। यस येस, आजचा लेक्चर जे लिंग आपण शिकलो त्याच्यासाठी हेल्पफुल होतं का? तुम्हाला हेल्प मिळाली का? अजून समजायला सोपं गेलंय का? येस, ओके, थँक्यू. ओके ओके, सो इन द नेक्स्ट लेक्चर मी ते जे काही विभक्ती आहेत ते शोधण्याचा, सिम्पलर फॉर्ममध्ये शोधण्याचा प्रयत्न करेन, सो दॅट तुम्हाला शब्दाला वाक्याच्या अनुसार कसं बदलायचं आहे ते सुद्धा शिकता येईल. ओके, मग आज आपण इथेच थांबूया. तुमचा होमवर्क उद्यापर्यंत तुमच्या ग्रुपवर अपलोड केला जाईल. ट्राय टू राईट इट अर्लियर अँड पोस्ट इट. ओके, सो बाय बाय. तुम्ही आता क्लास लिव्ह करू शकता. शुभरात्री एव्हरीवन. वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम. गुड नाईट.